जबरदस्त एंट्री केले आविष्कार. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल आणि चमचमती ट्रॉफीवरती नाव करायचं असेल, चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल आणि त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी कोसुम संघही तत्पर आहे. त्यामध्ये असेल कौस्तुभ असेल, आकाश असेल आणि एक छोट्या असेल. जबरदस्त खेळात जबरदस्त नमुना. पूर्ण संघ हत्या करण्याचं काम जबरदस्त करतोय. उडी मारतोय, छोट्याला बाद केलंय आणि आपल्या संघाच्या प्रांगणामध्ये परतण्याचा प्रयत्न आविष्काराचा. जबरदस्त. मी मगाशीच म्हणालो होतो, जरी छोट्या बाहेर गेला तरी मी आहे हे दाखवून देण्याचं काम कौस्तुभ करीत असतो. बघूया 2 नंबर ज्याची घातलेला हा खेळाडू 2-1-2-2 तसं क्षेत्र लागलंय. त्याच्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळा, जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. देवरुख खालची आली, जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न असतो तर तो कौस्तुभ याचा मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पडता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा आविष्कार. जर अशा आपल्या जिवंत कराव्या लागल्या, अशा जिवंत करायच्या असतील तर नक्की चांगली कामगिरी करावी लागेल कोसुम संघाला. आविष्कार एक चांगला खेळाडू आहे, चांगली भक्कम कामगिरी करतोय. त्याच्या पाठीमागे नक्कीच पूर्ण आपला संघ हलका ठेवण्याचं काम जो करत असेल तर तो आविष्कार मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा कौस्तुभनी आपलं प्रचारण केलंय. 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. छोट्या बाहेर आहे, जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न, पूर्ण संघ हलका ठेवण्याचं काम जो करतोय तो 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्याला जबरदस्त खेळाडू, जबरदस्त नमुना. पाठलाग केला म्हणावं लागतं मित्रांनो. पाठलाग केलाय, गडी टिपलाय, मोहरा टिप. जो काही कोसुम संघाचं थर्ड रेसाठी प्रचारण केलंय सोळजाई देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये. जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना आपल्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुखापतीग्रस्त एक खेळाडू आहे. नक्कीच तो एक थर्ड रेडसाठी आणि हो हो जबरदस्त करण्याचा प्रयत्न सोळजाई देवरुख संघाचा असतो. जेवढा वेळ छोट्याला बाहेर कराल तेवढा वेळ आपल्या गुण तालिकेमध्ये फरक पडाल. आणि जर छोट्या आतमध्ये आला तर थर्ड रेसाठी प्रचारण करतात तर ते जुगाई कोसुम संघाचा. यामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर आविष्कार करता असेल. आविष्कार एक चांगला नामवंत खेळाडू आहे. जबरदस्त खेळ करून दाखवण्याची त्याची कुवत आहे. हो हो बघा मध्ये शेवटी स्थिरावते. कोणताही धोका न पत्करता आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा परततोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर करण्यासाठी कौस्तुभ एक रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याने नेतृत्व केलं होतं, कर्णधार म्हणून स्वीकारलं होतं रत्नागिरीमधून. आणि खरोखरच आज या कोसुम संघामधून एक मोहरा आज या 2 नंबर ज्याची घातलेला कौस्तुभ, त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आला 3 नंबर ज्याची घातलेला आविष्कार. नक्कीच आविष्कार पालकर एक नावाजलेला गुणवान खेळाडू, कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेला असा आपला खेळाडू, गुणवान जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू. सुंदर अशा चढाई असतात त्याच्या. जोरदार खेळाडू, त्याने भरपूर सामने असे विजय करून दिले असा आविष्कार पालकर. आविष्कार एक नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी एक जुगाई कोसुम संघाचा 13 नंबर ज्याची घातलेला खेळाडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो जुगाई कोसुम संघ असेल आणि त्याला प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने केलं. आविष्कार एक नावाजलेला खेळाडू आहे, कुमार गटामधून खेळलेला आहे. नक्कीच आपल्या खेळाचं आणि गावाचं आणि वाडीचं आणि देवरुख शहराचं नाव आणि गावाचं नाव लौकिक करू शकतो असा आविष्कार आहे. थर्ड रेड करूया मरुस्थिती असेल तर 3 नंबर ज्याची घातलेला आविष्कारावरती असेल. 2-2 क्षेत्र लागलंय त्याच्यासाठी 3 नंबर ज्याची घातलेला आविष्कार. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल. त्याला माहिती आहे की त्याच्या पाठीमागे एक जबरदस्त खेळाडू आहे तर तो हो हो बघा चप्पल केला अशी सूर उडी मारी एक पकड केले तर तो कौस्तुभ यानं जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न चालू. थर्ड रेडसाठी प्रचारण केले तर तो छोट्या याला, कारण नांगरणी स्पर्धा असो किंवा बैलगाडी स्पर्धा असो त्यामध्ये तत्पर असणारा छोट्या आज त्याला थर्ड रेड साठी पाठवला. बघितला जबरदस्त खेळ, जबरदस्त त्याला बाहेर केला, बघावं लागेल त्याला. जबरदस्त खेळ केला छोट्या यानं. गुण तालिकेमध्ये फरक पडण्याचा नक्कीच त्याचा
विषय असावा. जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत म्हणजे खालची आळी देवरुख श्री सत्यनारायण प्राथमिक बालमित्र समाज देवरुख खालची आळी या मैदानावरती. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न तर जुगाई कोसूंचा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, यामध्ये काही शंकाच नाही आहे. सोळजाई देवरुख वर्सेस जुगाई कोसून एक नावाजलेला संघ, त्यामध्ये त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी सोळजाई संघ. जबरदस्त हा संघ असावा. हो बघा हा तेल गडी मारण्याचा 6 नंबर ज्याची घातलेला खेळाडू पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम करतोय तर तो जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा. बघा कशी सूर उडी मारून जबरदस्त खेळ करून दाखवला आणि आपल्या गुण तालिकेमध्ये फरक पडला सोळजाई संघाने. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी एक छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी 4 नंबर जर्सी घातलेला एक खेळाडू थर्ड साठी ज्याला प्रचारण करण्यात येतं तर तो छोट्या कौस्तुभच्या पाठीमागे जर आपली धुरा सांभाळायची असेल तर छोटू सांभाळतो. चांगले खेळाडू आहेत सोळजाई संघामध्ये. मध्य रेषेवरती स्थिरावतोय छोट्या पाहूया काय करतो आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी घातलेला खेळाडू सोळजाई देवरुख संघाचा जुगाई कोसूर संघाच्या प्रांगणामध्ये सर्व प्लेयरचा अंदाज घेतो. मध्य रेषेवरती स्थिरावते, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. चढाईसाठी कौस्तुभ पाहूया काय करतो कौस्तुभ आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा त्याच्याकडे कुवत असते तर तो कौस्तुभ त्याला प्रत्युत्तर करणार तर तो नक्कीच आविष्कार एक जबरदस्त खेळाडू आहे. खेळाचं महत्त्व काय असतं हे नक्की जाणून घेण्याचं काम असतं तर तो आविष्कार करत असतो. आता सोळजाई संघामधून सोळजाई देवरुख संघामधून सौरभ राजवाडे आमचे मित्र पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्कीच कामगिरी करावी लागेल. सौरभ याला 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू कित्येक वेळा मी बघितलं की नक्कीच आपली कामगिरी भक्कम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी कौस्तुभ पुन्हा एकदा सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये सोळजाई देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये एकचं असं क्षेत्र लागलं. त्यासाठी पाहूया काय होतं आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळा जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कौस्तुभला माहिती आहे पुन्हा एकदा आपल्या मैदानात सुखरूप परततोय. प्रत्युत्तर करण्यासाठी सौरभ राजवाडे करो या मरोची स्थिती. जबरदस्त खेळ करून दाखवणारा हा सौरभ पाहूया काय होतो आपल्या संघासाठी 2-1-2-2 क्षेत्र लागले. त्यासाठी पाहूया काय होतो बघा जबरदस्त खेळ करून दाखवला. आपण तत्पर आहोत हे दाखवून देण्याचं काम जुगाई कोसूर यांनी केलं. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून दोरा सांभाळणारे असे कौस्तुभ पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आणि आविष्कार दोन्ही प्लेयर एकदम भक्कम आहेत. जबरदस्त खेळा जबरदस्त नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ करण्याचा प्रयत्न काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू 2-1-2-2 क्षेत्र लागेल. त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना आपल्याला पाहायला मिळणार. या ठिकाणी पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम जो करत असेल तर सोळजाई देवरुख संघ बघा लाती आणि गडी मारण्याचा प्रयत्न जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. जेर बंद केलाय रेड आउट. खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ याचा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जुगाई कोसूर संघाचा 2 नंबर जर्सी घातलेला कौस्तुभ सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया काय करतो. 2-1-2-2चा क्षेत्र लागलेला आहे. त्याच्यासाठी पाहूया मध्ये रेषेवरती स्थिरावतोय. अंदाज घेतोय टाइम टेबल बघतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी घातलेला खेळाडू 2-1-2-2चा क्षेत्र लागले. त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघाचे पुन्हा एकदा छोट्या जबरदस्त खेळ करून दाखवणारा 4 नंबर जर्सी घातलेला छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जुगाई कोसूर वर्सेस सोळजाई देवरुख लातेने गडी मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. कधी खेळाचं पार पलटी करण्याचं ज्याचं काम आणि ज्याची वर्णी लागते तर तो छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात खोलवरची चढाई करतो. मध्य रेषेवरती स्थिरावतोय.
कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परतोय. 6 नंबर जर्सी त्याला पुन्हा एकदा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. आता थर्ड रेडसाठी प्राचारण केलंय करूया मरसची स्थिती 2-1-2-2 क्षेत्ररक्षण लागले. त्यासाठी काय करतो पाहूया. छोट्या त्याला माहिती आहे जर गडी टिपला नाही मोहरा टिपला नाही तर आपल्याला माघारी परतावं लागेल आणि तंबूच्या बाहेर जावं लागेल. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न छोट्या याचा असतो. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न सूर उडी मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा बघा छोट्या याला पुन्हा बंद केलाय बाहेर रस्ता दाखवलाय. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर सोळसाई देवळूप संघाचा असेल आणि त्याला प्रत्युत्तर नक्कीच जो काही कोसून करू शकतात. थर्ड रेडसाठी पुन्हा प्रचारण 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू मगाशी 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू मी वारंवार बोलत होतो की मागच्या मॅचमध्ये की 10 नंबर जर्सी घातलेला सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10 आणि त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण थर्ड रेड करूया मनुची स्थिती असेल जसं छोट्याला करावी लागली पराकाष्ठा तशी तुम्हाला पराकाष्ठा करावी लागली. मेहनतीनं नाही पण युक्तीनं पराकाष्ठा केली. मेहनत नसेल पण युक्तीनं जी पराकाष्ठा करावी लागली तर ती 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडूने केली ती सोळसाई देवरुख संघाच्या. जबरदस्त खेळा जबरदस्त नमून आपला या पाहायला मिळाला. उत्सुक पाहूया काय करतो आपल्या संघासाठी दुगाई कोसुम वर्षेस सोळसाई देवरुख 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी 2-1-2-2चा क्षेत्ररक्षण लागले. त्यासाठी जर या चमचमती ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल तर नक्कीच आपली कामगिरी भक्कम करावी लागेल. मध्य रेषेवरती स्थिरावते कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा कौस्तुभ 2-1-2-2चा क्षेत्ररक्षण जबरदस्त पूर्ण संघ हत्या टाळण्याचं काम करत असेल तर तो कौस्तुभ पाहूया. भरकाचा छातीचा भरकाचा उंचीचा असा हा बद्दल बांध्याचा कौस्तुभ जाधव जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणारा खरोखर त्याला माहिती आहे की मध्य रेषेवरती येऊन शिरावतोय कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 6 नंबर जर्सी पुन्हा वारंवार चढाई करतोय. त्याला माहिती आहे की आपल्याला थर्ड रेडसाठी प्रचारण करायचं असेल तर जुलाई कोसुम संघाला थर्ड रेड बजर वाजला घंटा वाजली आणि घंटा वाजली तर नक्कीच आपण माघारी परतावं लागेल जर आपण मोहरा टिपला नाही तर. जबरदस्त खेळ करून दाखवणार 13 नंबर जर्सी घातलेला जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणार. हो बघा जेर बंद केला आणि जर निष्ठून गेला असता तर 3 प्लेयर घेऊन गेला असता. जबरदस्त खेळाला जबरदस्त नमूल आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड रेड पुन्हा एकदा 2-2चा क्षेत्ररक्षण 2-2चा क्षेत्ररक्षण लागले. जबरदस्त खेळ करून दाखवला. त्याला माहिती आहे की जर कौस्तुभला मी जर टिपला आणि नक्कीच हो टिपून घेतला होता आणि छोट्याला इन केलाय. जबरदस्त खेळा जबरदस्त नमून आपल्याला पाहायला मिळतं. जुगाई कोसुम वरचे सोळसाई देवरुख दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कित्येक वेळा यांच्यामध्ये सेमीफायनल फायनलचा थरार होऊन गेला आणि हा थरारामध्ये आपण आता काय करणार हे दाखवून देण्याचं काम या थंडीतून आपले सर्व प्रेक्षक किलबिल पाकड आपली वाट पाहतायत. जबरदस्त खेळ करून दाखवणारे दोन्ही संघ आहेत. सोळसाई देवरुख वर्षे जुगाई कोसुम संघ. सोळसाई देवरुख मधून राजवाडे असतील. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सीला खेळाडू जो काही कोसुम करण्याचा कौस्तुभ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सोळसाई संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल तर नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. मला वाटतं 11-7 असा स्कोर बोर्डवरती फलकावरती लागलेला आहे. नक्कीच त्याला माहिती आहे की आपली बाजू भक्कम आहे आणि आघाडीची कधी बिघाडी होईल हे सांगू शकत नसतं. खेळ हा खेळ असतो. खेळामध्ये काय होतं काय होईल हे सांगू शकत नसतं. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी घातलेला सोळसाई संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा
आजची प्लेअरचा अंदाज घेतोय, मध्य रेषेवरती स्थिरावतोय, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. ऑफिशियल टाइम आउट. थर्ड एअरसाठी प्रचार करताय छोट्या याला 4 नंबर ज्याची घातलेला 16 प्रांगणामध्ये 2-2-2चा क्षेत्ररक्षण लागले. त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा ज्याच्याकडे कुवत असते. हो हो बघा, जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो कौस्तुभचा असेल, छोट्याचा असेल. जबरदस्त 2 पॉईंट. जबरदस्त खेळ केला. त्याला माहिती आहे की जर नक्कीच खेळाचं पारडं पलटी करण्याचं काम जर असेल तर तो पुन्हा थर्ड रेड करूया. मारुती 7 नंबर ज्याची का सौरभ राजवाडे पाहूया का करतो आपल्या संघासाठी पडलेली पडझड बाजू जर करायची असेल तर नक्कीच आपल्या गुणतालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्कीच आपली कामगिरी भक्कम करावी लागेल. 7 नंबर ज्याची का खेळाडू बघा जबरदस्त गेम करण्याचा प्रयत्न कौस्तुभ याने जेर बंद केलाय आणि आपल्या गुणतालिकेमध्ये फरक पाडण्याचा प्रयत्न करतो दुगाई कोसुम संघ. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय. 2 नंबर जर्सी घातलेला पहिल्या वर्षामधील पहिला सामन्यातील पहिलाच मला वाटतं सेमीफायनलचा थरार आपल्याला फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतं तर तो जुगाई कोसुम वर्सेस सोळजाई देवरुख संघ. जबरदस्त खेळ. हो हो बघा जेर बंद केला. जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न असतो तो 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. जेवढा वेळ कौस्तुभ आणि छोट्या याला बाहेर ठेवाल तेवढा वेळ नक्कीच आपण विजयाचं पारडं पलटी करण्याचा प्रयत्न असेल तर सोळजाई करू शकते. नक्कीच जबरदस्त खेळाला जबरदस्त या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तर श्री सत्यनारायण प्रासादिक बाळमित्र समाज देवरुख खालची आळी या मैदानावरती सुसज्ज असं मैदान, चौरस मैदान आणि या विद्युत धोतातील सामने आपल्याला पाहायला मिळाले 2 ते 3 दिवस आपण. आणि मला वाटतं उद्याचा जर रविवार असता तर नक्कीच आज सकाळीच आपण इकडे बच्ची मार्केट करून गेलो असतो. जबरदस्त खेळा जबरदस्त पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो. जबरदस्त खेळा जबरदस्त म्हणून आपल्याला पाहायला मिळतो या किलबिल पाखरं थंडीच्या मोसममध्ये बघा कसे एक आतुरतेला आपल्या या सर्व कोण जिंकणार, कोण या चमचमती ट्रॉफीवरती नाव कोरणार हे बघण्यासाठी आपले किलबिल पाखरं ही तयार आहेत बघण्यासाठी. पुन्हा एकदा सोळजाई संघाचा खेळाडू 6 नंबर ज्याची घातलेला सोळजाई जुगाई कोसुम संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जर झालेली जर बाजू जर सांभाळायची असेल गुणतालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा छोट्या जबरदस्त एक नावाजलेला असा खेळाडू आहे जुगाई कोसुम मध्ये. एक आकाश असेल, कौस्तुभ असेल आणि छोट्या असेल आणि सोळजाईमधून एक राजवाडे असतील, आविष्कार पालकर आणि सर्वच खेळाडू वर्ग जबरदस्त मध्य रेषेवरती चिरावतोय. खेळाडूचा अंदाज घेतोय. त्याला माहिती आहे की आपल्या गुणतालिकेमध्ये किती फरक आहे. तो कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा थर्ड डेसाठी प्रचार केलं 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. जसा छोट्याचा 4 नंबर जर्सी आहे तसा याही खेळाडूचा 4 नंबर जर्सी आहे. हो जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू जबरदस्त पूर्ण संघ दाखवण्याचं काम जर ते करत असेल तर सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा जबरदस्त जर वाजते काय करतो. हो हो जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न सोळजाई जुगाई कोसुम संघाचा खेळाडून जेर बंद केला इथं सोळजाई देवरुख संघाच्या खेळाडूला. पुन्हा थर्ड रेड 4 नंबर जसे घातला खेळाडू छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी 1-2 छोट्याला जेर बंद करण्याचा प्रयत्न. झटापटीमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे मला दाखवून देण्याचं काम असेल तर छोट्या आणि सर्वच खेळाडू असतात. हो हो बघा झटापट बघा एक मेरी तर एक मेरी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा झटापटी कोसुम संघाचा कौस्तुभ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी 2-1 असं क्षेत्र लागले त्यासाठी पाहूया काय करतो कौस्तुभ. नंतर गुणतालिका 11-15 असं चाललंय पाहूया काय करतो. पुन्हा एकदा जबरदस्त खेळा जबरदस्त पूर्ण संघ हंता ठेवण्याचं काम असेल तर कौस्तुभ करत असतो. सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये कौस्तुभ लाथेने गडी मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा 6 नंबर याची घातलेला खेळाडू लाईन घेऊन पुन्हा मध्य रेषेवरती स्थिरावून आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करण्यासाठी कौस्तुभ
2 नंबर जर्सी घातलेला जुगाई कोसुम संघाचा खेळाडू सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये काहीशा दुखापतमुळे आविष्कार नाहीतर नक्कीच खेळाचं पारडं पलटी करण्याचं काम जे असतं ते दोन्ही संघ करत असतात. एक छोट्या असो, कौस्तुभ असो, आविष्कार असो, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. जुगाई कोसुम वरचे सोळजाई देवरुख. पुन्हा एकदा 6 थर्ड रेसाठी प्रचारण 13 नंबर ज्याची घातला कोसुम संघाचा जुगाई कोसुम संघाचा एक खेळाडू जबरदस्त खेळाडू जबरदस्त आपला पाहायला मिळतोय. हातेनं गडी मारण्याचा काय चला की बघा. 13 नंबर ज्याची घातलेला खेळाडू मध्यंतरी हो जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न. 13 नंबर जर्सी घातलेला जुगाई कोसुम संघाचा पूर्ण संघ हद्द ठेवण्याचं काम होता. हो बघा झटापट होती. झटापटीमध्ये जबरदस्त पकड करण्यात आली आणि जेर बंद केला जुगाई कोसुम संघाचा 13 नंबर संघाचा खेळाडू याला. थर्ड आहे. खेळाडू जबरदस्त आणि त्याला माहिती आहे की पकड करण्याचा जो असेल पाठलाग त्याचा असतो तर तो आकाश करत असतो. जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि जेर बंद झालाय सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू. नक्कीच चपलाई होती त्याच्यामध्ये. जर पाय घसरला नसता तर नक्कीच एक खेळाडू घेऊन गेला असता आणि कौस्तुभ हा एक मोहरा टिपला असता. प्रत्युत्तर करण्यासाठी कौस्तुभ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. नक्कीच या चमचमती ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल आणि या श्री सत्यनारायण प्रसाद बाळमित्र समाज देवरुख खायची आली या पहिल्याच वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये आणि या फायनलच्या सामन्यामध्ये नाव कोरायचं असेल तर नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल दोन्ही संघाला. सोळजाई देवरुख वरचे जुगाई कोसुम संघाला. 6 नंबर याची त्याला खेळाडू पुन्हा एकदा मध्य रेषेवरती स्थिरावतो. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा 4 नंबर याची त्याला खेळाडू छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. परत जाय 4 खेळाडूचा अंदाज घेतोय. मध्य रेषेवरती स्थिरावतोय. छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परतोय. 6 नंबर जर्सीला त्याला पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 4 नंबर जर्सीला त्याला थर्ड रेडसाठी प्रचारण केले तर 4 नंबर जर्सीला त्याला हा छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 2-1-1 असं क्षेत्र लागले. जबरदस्त खेळायचं जबरदस्त नमुना आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. यामध्ये काही शंकाच नाही. छोट्या काय करतो हे पाहायचं आहे. जर गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल तर नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी सोळजाई संघाला करावी लागेल. जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना पाहायला मिळणार. हो काय पकड जी झाले तर ती सोळजाई मधून मी मगाशीच एक जी पकड केली तर 9 नंबर जशी घातलेला खेळाडू याने थर्ड रेसाठी पुन्हा प्रचारण 6 नंबर जशी घातलेला. कौस्तुभ असेल, आकाश असेल आणि सर्वच खेळाडू असतील. हो बघा जबरदस्त मित्रांनो. लॉबीच्या बाजूला कोण म्हणजे पुश जर केलं तर आपण आपली काळजी घ्यायची मित्रांनो. पुन्हा एकदा कौस्तुभ. दोन नंबर ज्याची घातलेला खेळाडू कौस्तुभ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये फरक पडणार नक्की, यात काही शंकाच नाही आहे. आविष्कार जर इंजन नसता तर नक्कीच खेळाचं पारडं पलटी करणारा एकमेव खेळाडू असतो तर तो आविष्कार पालकर. प्रत्युत्तर करण्यासाठी 12 नंबर ज्याची घातलेला खेळाडू देवरुख सोळजाईमधून त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी जुगाई कोसुम संघाचा कौस्तुभ पुन्हा वारंवार चढाई करतोय. एक दोनचं असं क्षेत्ररक्षा लागले त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे की झालेली पड जर बाजू जर सांभाळायची असेल तर नक्कीच
मध्य रेषेवरती स्थिरावतोय, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परतोय. नऊ नंबरच्या जिल्ह्यातला सोळाई संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळा, जबरदस्त म्हणून आपण आपल्या मैदानात सुखरूप परतोय. पुन्हा एकदा संघाचा 13 नंबर जर्सी घातलेला थर्ड रेडसाठी प्रचारण करतात. एक 13 नंबर जर्सी घातलेला थर्ड रेडसाठी प्रचारण करणारे आणि एक खेळाडू आहे जबरदस्त असा. चप्पलाही बघा त्याची, जबरदस्त खेळ, काय लाथेला गडी मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त खेळ करून दाखवला. हो हो जबरदस्त खेळ करून दाखवला प्रयत्न नक्कीच सफल ठरला. तर 13 नंबर जर्सी घातलेला काही कोसून संघाचा एक मोहरा टिपला. नक्कीच खेळाचं पाठवण्यासाठी प्रचारण 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू एक सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून दाखवत असेल, झालेली पडझड बाजूदर्शी कारवाई करायची असेल तर नक्कीच आपली कामगिरी भक्कम करावी लागेल. कौस्तुभ सारखा एका खेळाडूला जर मोहरा टिपला तर आपल्या गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्की चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. हो 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 जबरदस्त खेळ करून दाखवला, जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो कौस्तुभ जुगाई कोसून संघाचा असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 4 नंबरच्या तिघाचा छोट्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 2-1 तसं क्षेत्ररक्षण आहे त्यासाठी पाहूया काय करतो संघ. पुन्हा 14-18 असं गुण तालिकेमध्ये फरक आहे. जुगाई कोसूम 18, सोळजाई देवरुख 14, 15, 16, 17, 18. बघा नक्कीच गुणांची तालिका यामध्ये फरक. जबरदस्त खेळ केला, पाठलागावरती पाठलाग, जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हात उंचावून करून सांगण्याचा जर प्रयत्न असेल तर तो केला असता. पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी खेळाडू कोसूम संघाचा जुगाई कोसूम संघाचा कौस्तुभ. मध्य रेषेवरती स्थिरावतोय. त्याला माहिती आहे की आपल्याकडे आघाडी आहे आणि आघाडीची बिघाडी करण्यासाठी 4 खेळाडू समोर आहेत. नक्कीच पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त चपुराचा खेळाडू आहे. 4 नंबर जर्सी घातला थर्ड रेडसाठी प्रचारण केलंय. छोट्या याला पाहूया काय करतो. करूया मरोची स्थिती असेल 2-1 असं क्षेत्र लागले छोट्यासाठी पाहूया. 4 नंबर जर्सी घातलेला छोट्या जबरदस्त खेळा, जबरदस्त हात उंचावून करून सांगतोय. 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आणि खरोखरच हात उंचावून करून सांगणारा एक मी खेळाडू सोळजाई देवरुख संघाचा. जर हात उंचावून करून सांगितलं, जर आपल्याला मारलंय याची जाणीव असते आणि जर हात उंचावून करून सांगितलं पंचांचं काम साजेचं होतं. थर्ड रेडसाठी पुन्हा प्रचारण 12 नंबर जर्सी घातलेला सोळजाई देवरुख संघाचा खेळाडू जुगाई कोसूम संघाच्या प्रांगणामध्ये 2-1 असं लागले त्यासाठी पाहूया काय करतो. 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त खेळाचा प्रदर्शन करणारा एकमेव खेळाडू आहे. पूर्ण संघ हलका ठेवण्याचं काम ज्याच्याकडे असतं तर तो सोळजाई देवरुख संघाचा असेल. 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पहा, चपलाही बघा, जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा ज्याचा प्रयत्न असतो तर तो सोळजाई देवरुख संघाचा एकमेव खेळाडू आहे. हो हो बघा, मला माहिती आहे जर लास्ट पॉइंट पर्यंत मी आउट होणार पण मला बोनस घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सोळजाई देवरुखच्या प्रांगणामध्ये जुगाई कोसूम संघाचा एकमेव हिरा ज्याला ओळखलं जातं कौस्तुभ. पाहूया काय होतं आपल्या संघासाठी काय करतोय. जर नक्कीच आपली बाजू भक्कम करायची असेल तर नक्कीच झेल बंद करावं लागेल. पण तत्पर असा खेळाडू आहे कौस्तुभ, कोणताही धोका सिंगल पॉईंट घेतला आणि पुन्हा एकदा आविष्कार एन्जॉय. नक्कीच जबरदस्त खेळ करून दाखवणारा हा एक आविष्कार पालकर दुखापतीमुळे खरोखरच खेळू शकला नाही. नक्कीच पलटी करणारा एकमेव खेळाडू आहे.
जबरदस्त खेळ करून दाखवणारा एक खेळाडू आहे. ते कुवत आहे, ताकद आहे, शक्ती आहे. सोळदाई देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये जो काही कौस्तुभ संघाचा 2 नंबर जर्सी घातलेला कौस्तुभ जाधव, पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. झालेली पडझड बाजू राजवाडे असेल, आविष्कार असेल, हे आपली धुरा सांभाळतायत का हे आपल्याला पाहायचं आहे. एकमेव जो हिरा होता दुखापतीमुळे 5 नंबर जर्सीला त्याला बाहेर झाला. 10 नंबर जर्सीला त्याला बाहेर आहे नक्कीच. आणि जर आपल्या गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल तर नक्कीच गुन्ह्याची स्थिती भक्कम करावी लागेल. हो हो बघा, जबरदस्त खेळ करून दाखवणार आहेत. मी मगाशीच म्हणाल होतो लॉबीच्या मध्ये जर कोणाला काय झालं तर नो भरचू. पुन्हा एकदा दुबाई कौस्तुभ संघाचा 2 नंबर जर्सी घातलेला कौस्तुभ सोळदाई देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त खेळाडू, जबरदस्त प्रदर्शन करणारा एक खेळाडू आहे. त्याच्याकडे वळणी लागते दुबाई कौस्तुभ संघाचा कौस्तुभ. मैदान गाजून आपलं नाव आणि गावाचं नाव लौकिक करणारा हा एक संघ, तसा सोळदाई संघही आहे.